थंडगार वातावरणामध्ये गरमागरम गावरान पद्धतीची झणझणीत अशी गवारीची रस्सा भाजी केलेली आहे। पाहू शकता तुम्ही इकडे एवढी छान चवदार टेस्टी आणि अशी झणझणीत गवारीची भाजी केलेली आहे। इतकी भारी लागते ना खायला। तुम्ही एकदा व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला तर एकदा ट्राय नक्की करून बघा, खूप आवडीने तुम्ही ही भाजी खाताल। तर आज मस्तपैकी अशी थंडगार वातावरणामध्ये ना मी अशी झणझणीत ही गरमागरम गवारीची भाजी बनवलेली आहे। खूप सिंपल पद्धतीने बनवले आहे, काही जास्त कुटाणा नाही, वाटण नाही, काही नाही, झटकीपट बनते। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तर इकडे गवारीच्या शेंगा घेऊन आलेल्या आहेत, मस्त कवळ्या भेटलेल्या आहेत ताज्या ताज्या। तेही बघू शकता, मस्त निवडून घेतल्यात, कट करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग असं सुकून वगैरे शेंगा घ्यायच्या। तर ह्याला तुम्ही सुक्की पण करू शकता किंवा लसूण मिरचीचा कूट करून सुद्धा ही भाजी बनली जाते, तो व्हिडिओ सुद्धा आहे चॅनलवर। तर त्यासाठी आता आपण इकडे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर इकडे मी एक बारीक टमाटर चिरून घेतलेला आहे। कांदा टमाटर चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी इकडे लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतले तव्यावर आणि त्याचा एक कूट केला। तुम्ही हवं तर उखळ वगैरे असते बघा, त्याच्यामध्ये सुद्धा हा कूट करू शकता किंवा मिक्सरमध्ये करू शकता। शेंगदाणे लसूण थोडे भाजायचे आणि कूट करायचा। हा असा कूट ना एकदम असा करून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे असे छोट्या छोट्या भाज्याला उपयोगी पडतो। आता हे आपण मस्त गवारीची भाजी करूया। कढईमध्ये तेल तापत ठेवले, जिरे असतील तर जिरे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही। इकडे मी कांदा टमाटर गरम तेलामध्ये परतून घेते। आता कांदा टाकून घेतले, आता याच्यामध्ये थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया। ही गवारीची भाजी ना खूप छान लागते। गवारीच्या भाजीना वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात, तर स्पेशल ही गवार ना खूप मस्त वाटते। आणि एक रेसिपी मी गवारीची टाकली लसूण मिरचीचा कूट करून, ती पण गवार मस्त लागते, तुम्ही ती पण बघू शकता व्हिडिओमध्ये। आता कांदा टमाटर चांगलं मी याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेते, जोपर्यंत याचा कच्चापणा नाहीसा होत नाही। पाहू शकता मस्तपैकी आपण आता कांदा टमाटर परतून घ्यायचं। आपण ह्या स्टेजवर आपले बेसिक मसाले टाकायचे आवडीनुसार। तर थोडंसं कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये 2 चमचे मी इकडे लाल तिखट टाकते। तुम्ही लाल तिखट कमी जास्त आवडीनुसार करू शकता, म्हणजे तिखट आवडत नसेल तर मग 1 किंवा 1.25 असा चमचा टाकू शकता। तर मी 2 चमचे टाकले, कारण मला झणझणीतच बनवायची भाजी, त्यामुळे मी 2 चमचे लाल मसाला, अर्धा चमचा इकडे मी गरम मसाला टाकलेला आहे, 1.25 चमचा मी इथं धना पावडर टाकते। धना पावडरची फ्लेवर खूप छान बसतो या भाजीला, त्यामुळे धना पावडर तरी 1.25 टाका चमचा। त्यानंतर इथं आपण अर्धा पाऊण चमचा हळद टाकायची। पाहू शकता मी इकडे अर्धा पाऊण चमचा हळद टाकली आणि त्यानंतर आपण हे शेंगदाण्याचा जो कूट केला ना लसूण शेंगदाण्याचा, तो 3 चमचे मी इथं टाकून घेतले, अंदाजे छोटीशी अर्धी वाटी। आता हा कूट ह्या मसाल्यासोबत कांदा टमाटरला चांगलं परतून घ्यायचं, याची छानपैकी कोटिंग लागते। मग गवार ज्यावेळेस आपण टाकतो ना, मग ते एकजीव होऊन जाते। हे बघा तुम्ही किती मस्त असा आपला हा मसाला परतला चाललाय। आणि शेंगदाणे लसूण जे मिक्सरमध्ये मी बारीक केलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच पाणी इकडे मी थोडं रश्श्यासाठी वापरते। ह्या पाण्याची एक वेगळी चव भेटते भाजीला। आता बघा मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे, याच्यावर झाकण ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा, तेल सुटेपर्यंत मसाला असा परतून घ्यायचा। तर तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं की समजून जायचं मसाला आपला परतला गेलाय। वरून थोडं चवीनुसार मीठ सुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्या, कारण की कसं मसाल्यासोबत मीठ सुद्धा एकजीव होऊन जातं आणि मग गवारीला मग कोटिंग छान भेटते। मग आता ही बघा आपली किती छान अशी ही गवारीची भाजी ची ग्रेव्ही तयार झालेली आहे, तेल असं मस्त सुटलेलं आहे, झणझणीत अशी ही गवारीचा रस्सा भाजी मी केलेली आहे। आता हे थोडा मसाला अजून परतून घ्यायचा, जितका चांगला मसाला तुम्ही परतून घेताल तितकंच भाजीला चव येते। आता ह्या गवारीच्या शेंगा सगळ्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आणि मग आता आपण हलक्या हाताने याला मिक्स करायचं। सगळे मसाले मीठ वगैरे शेंगदाण्याचं कूट अगोदरच चांगलं परतून घेतलंय, एकजीव झाले, त्यामुळं गवारीच्या शेंगाला मस्त कोटिंग लागते, पॅक होतो मसाला।
आणि हे बघा किती सुंदर आपल्या ह्या गवारीच्या शेंगा मसाल्यामध्ये पॅक झाल्यात आणि चव माझी परफेक्ट बसणार आहे, कारण सुरुवातीलाच आपण हळद मीठ टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकायचं, कारण ह्या गवारीच्या शेंगा कच्च्या आहेत, त्याला आपल्याला थोडं शिजवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, थोडासा मला रस्सा हवा आहे, त्यामुळं थोडंसंच पाणी टाकले. आता याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस स्लो करायचा, 1-2 उकळी येऊन द्यायची. थोडा वेळ झाला की चेक करायचं, पाहू शकता मस्तपैकी अशी खळखळून उकळी यायला तयार झालेली आहे. आणि गॅस मी इथं स्लोच ठेवलेला आहे, नाहीतर चिटकलं जाऊ शकतात शेंगा. असे रसेदार घट अशी दाटसर मस्त आपली ही गवारीचा रस्सा तयार झालेला आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि पूर्णपणे हा रस्सा थोडासा आटून घेते. हे बघा रश्श्याची क्वांटिटी बघा तुम्ही कमी झालेली आहे, म्हणजे जास्त पातळ नको, आपल्याला थिकनेस पाहिजे याच्यामध्ये, म्हणजे ग्रेव्ही कशी खायला मस्त वाटते. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतली मी. आणि इकडे आपले गवार तुम्ही बघू शकता किती झमझमीत चणचणीत अशी दिसते आहे, म्हणजे पाहता क्षणी खायची इच्छा झाली आहे. तर चला आता इकडे मी गॅस बंद करून घेते, कारण गवारची भाजी ही परफेक्ट आपली तयार झाली. याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त झालेले आहे. गवार फलीची भाजी, म्हणजे हिंदीमध्ये तेच बोलतात गवार फली, आपण गवार बोलतो. हा बघा रस्सा किती दाटसर घट असा झालेला आहे, अगदी पाण्यावानी सुद्धा नाही झाला आहे. मस्त परफेक्ट अशी ग्रेव्ही ही गवारीची. थिकनेस बघा तुम्ही याचा किती मस्त वाटतोय. गवारीची शेंगासुद्धा छानपैकी शिजून निघल्या, जास्त गाळ करायच्या नाही शेंगा किंवा वांग वगैरे, मी नेहमी सांगत असते जास्त गाळ करायचं नाही, म्हणजे ती खाण्याची एक वेगळं आपल्याला आनंद आला पाहिजे. मस्त गवारीची भाजी परफेक्ट झालेली आहे. गॅस बंद केला आहे आणि परत एकदा बघू शकता तुम्ही किती मस्त गवार आपली ही चमचमीत तयार झाली. प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. तर बनवायला घ्या ज्वारीच्या भाकरी, गरमागरम पोळ्या किंवा राईससोबत याचा आनंद घ्या. इतकी भारी लागते गवारीची शेंग, पहिल्या घासामध्येच तुम्हाला याची चव आणि टेस्ट आवडेल, इतकी भारी वाटते. ते बघा गरमागरम, बाहेर असा पाऊस चाललेला आहे, घरामध्ये असं झणझणीत चमचमीत स्पायसी तिखट अशी तुम्ही गवारीची ही रस्सा भाजी केली ना आणि ज्वारीची कडक भाकर करा आणि त्या जेवणाचा आनंद तुम्ही घेऊन बघा, इतका भारी वाटतं. मस्त झालेली आहे याची गवारीची शेंग. आता मी गरमागरम भाकरी केलेल्या आहेत त्याच्यासोबत याला खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि ही अशी गवारीची शेंग नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात. सोपी पद्धत आहे, काहीही कुटाणा नाही आहे, झटकीपट होणारी रेसिपी आहे. काही भाजीला सुचलं नाही तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा, सगळेजण आवडीने खातील. ज्यांना गवार आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील, खात्री आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. असे छान छान मस्त मस्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा. कशी वाटते बघू शकता, मस्त झालेले आहे, दिसायलाही भारी वाटते आणि खायलाही छान आहे. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.